माणूस हा सतत चुका करणारा एक सामाजिक प्राणी आहे। या सामाजिक प्राण्याची उत्पत्ती होमोसेपियन्स पासून झाली। त्यानुसार होमो ही त्याची प्रजाती व सेपियन्स ही जात आहे। तर माणसाच्या जीवनाचे मूलभूत सत्य म्हणजे जन्म आणि मृत्यू हे त्याच्या हातात नसतं। जन्म आणि मृत्यू या दरम्यानच्या आयुष्यात तो दोन प्रकारच्या वास्तवा जगत असतो। एक म्हणजे कल्पित वास्तव आणि दुसरं म्हणजे भौतिक वास्तव। हे वास्तव त्याच्या नियंत्रणात नसते, तो त्याचे केवळ निरीक्षण करू शकतो आणि त्याबाबत सजग राहून त्यावर प्रतिक्रिया देऊ शकतो। माणूस हे दोन्ही वास्तव भूत, वर्तमान आणि भविष्य या वेळेने घालून दिलेल्या चौकटीत जगतो। म्हणूनच वेळ म्हणजे आयुष्य, मूलभूत संपत्ती आणि नशीब असे तो मानतो। या आयुष्याचे खरे वास्तव म्हणजे वेदना, बदल, विविधता व अनिश्चितता। हे तो नाकारू किंवा टाळू शकत नाही, परंतु या सर्वांविषयी दुःखी व्हायचे, आनंदी राहायचे किंवा स्थिर राहायचे हे तो स्वतः ठरवतो। पण या जीवनाच्या वास्तवापासून दूर जात आनंदाच्या लालसेपोटी माणसाने कृषी क्रांती, औद्योगिक क्रांती, वैज्ञानिक क्रांती व आता तांत्रिक क्रांती घडवून आणली। यामुळे एक वैश्विक व्यवस्था तयार झाली। तर ही व्यवस्था पैसा, समाज, धर्म, निसर्ग, सत्ता, विज्ञान, तंत्रज्ञान आणि न्याय या घटकांनी व्यापलेली आहे। या व्यवस्थेचे व्यवस्थापन राजकारण आणि न्यायकारणाद्वारे विशिष्ट प्रदेशात किंवा भूभागात व्यापलेल्या सामाजिक गटांमध्ये केले जाते। या सामाजिक गटांमध्ये पैसा हे सर्वात मोठे विश्वासाचे माध्यम आहे, जे वस्तू व सेवा सोयीनुसार वापरण्यास उपयुक्त ठरते। एखाद्या सामाजिक गटातील विशिष्ट माणसाच्या आयुष्याचा विचार केला तर त्याचे आयुष्य वैयक्तिक आणि सामाजिक या दोन भागांमध्ये विभागलेले असते। वैयक्तिक आयुष्य हे व्यक्तिमत्व आणि राहणीमान यावर अवलंबून असते, जे समाजात मिळणाऱ्या वागणुकीतून बनते। तर सामाजिक आयुष्य हे विशिष्ट नात्यापासून सुरू होऊन स्वभाव, प्रभाव, सत्ता याद्वारे लोकप्रतिनिधी बनते। तर हे सामाजिक आयुष्य वैयक्तिक पातळीवर मिळालेल्या अनुभवांच्या परिणामस्वरूप वैश्विक व्यवस्था घडवण्यास किंवा बिघडवण्यास कारणीभूत ठरते।